नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आता ही वेळ आहे म्हणजे सकाळ आहे आणि गुरुवारचा दिवस आहे हा. आता थोडासा उशीर झाला होता मला हळदीचं लेपन आणि उंबरठ्यापुढं म्हणजे दरवाजापुढं रांगोळ वगैरे काढायला आणि दरवाजाचं पूजन करायला, कारण मी आज आधी पूजा करून घेतली होती. आता काही गुरुवारांपासून असंच करत आहे मी. मग सकाळी सकाळी आधी पूजा करत आहे आणि त्यानंतर मग ही कामं व्हायला. आता उलटं व्हायलं की कसं व्हायलं ते माहिती नाही, पण माझं तरी असंच चालू आहे. मग जसे होतील जसं आपल्या टाईमनुसार मी हे सगळं काही करत असते. त्यानंतर आता इकडं देवपूजेसाठी आले होते मी. आंघोळ वगैरे ते तर आता सकाळीच झालं होतं लवकरच. थोडी असं सकाळी लवकर पूजा वगैरे करून घेतली. सकाळी म्हणजे पहाटेच्याच वेळेला, की दिवसभर एकतर कसं इथं म्हणजे हाताला कुठं लागालागी काही होत नाही आणि मग आपल्याला एवढं प्रसन्न वाटते. आणि मेन म्हणजे जास्त वेळ आपल्या घरामध्ये पूजा राहते. आता दुपारच्या वेळी किंवा मग सायंकाळच्या वेळी करायची म्हणलं की एवढा असं फ्रेश मूडही राहत नव्हता. आणि मग काहीच मध्ये लेकरांची रडारडी वगैरे होत होती. मग ते लेकरं उठायचे, ते सगळे उठायच्या आधी पूजा करून घेतली की एकतर आपल्या कोणी कामातही अडचण येत नाही आणि आपली पूजाही व्यवस्थित होती. असं मग आता स्वामींचा अभिषेक वगैरे झाला आणि जी रोजची देवांची पूजा असते ती पूजाही मी करून घेतली. आणि नंतर आता जे 9 गुरुवारांचं माझं व्रत चालू आहे त्या पूजेला लागले होते मी. आता इथं नेहमीप्रमाणे कुंकवाचा असा स्वस्तिक काढून घेतला आणि मग त्या स्वस्तिकची पूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मग आता जसं आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले, आणि यावेळेस म्हणलं आता हा उद्यापनाचा व्हिडिओ होता माझा, कारण आता हा शेवटचा गुरुवार आहे. आता शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं होतं आणि खरंच खूप छान झाले माझे 9ही गुरुवार सुफळाने संपूर्ण झाले. आता 1-2 वेळेस अडचणी आल्या, पण त्या अडचणी तर आपल्या बायकांना येणारच आणि मग त्या तर काय आपण आपल्या हातात नसतं काही, त्यामुळं नैसर्गिक आहे ते असोत. मग आता असे एकंदरीत म्हणजे सगळ्यापासून आता हे माझे आता 2 सोडले तर म्हणजे 11 गुरुवार झाले. 11 गुरुवार काही पूजेचे नाही, म्हणजे मेन आपले 9 गुरुवार आणि 9व्या गुरुवारी मग हे उद्यापन. आता आज उद्यापनाचा गुरुवार होता, मग आज लवकरच पूजाही केली मी. आणि त्यानंतर मग आता उद्यापनाचा एवढा काही सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ घेतला नाही, कारण स्वयंपाकाचा ते जर व्हिडिओ घेत बसले तर मग खूपच उशीर होत होता त्यामुळं. आणि मग आता हा पूजेचा मात्र डिटेलमध्ये व्हिडिओ घेतला आहे मी. आता हे अशी मांडामांड केली चौरंगावर, कलश वगैरे. आता कलशाची स्थापना झाली माझ्या. आता नेहमी मी अशीच करते हीच पूजा. मग उद्यापनातही काही वेगळं नसते, त्यामुळे अशीच पूजा केली. आता मलाही काही सगळं डीपमध्ये माहिती नाही, म्हणजे आधी ज्यांनी कोणी केलं आहे त्यांना विचारून वगैरे. मग मोबाईलवरती आता बघितलं तर एक वेगळं सांगत होते. मग मी तर अशीच पूजा केली. आणि केंद्रातही सांगितलं की एवढे काही नियम नाहीत, पण कोणाकडून ऐकलेल्यांच्या तर सांगत होते थोडेसे नियम आहेत काटेकोरपणे पाळायचे. पण त्यांनी सांगितलं की म्हणजे याचे एवढे काही नियम नाहीत केंद्रात म्हणण्यापेक्षा, म्हणजे ज्या बायका करत होत्या त्यांच्याकडून मी असं ऐकलं. आता माझ्या बहिणीने केले, तिनं जसं सांगितलं त्याप्रमाणे मी हे व्रत केलं 9 गुरुवारांचं. आणि देवाची सेवा कशी असते, फक्त मनोभावे करायची असते. त्यामध्ये आता त्रुटी वगैरे तर बघणारे काढताल, किंवा मग फक्त ती सेवा आपली देवाला आवडायला पाहिजे. असाच मनामध्ये एक भाव ठेवून मग मी ह्या पूजेची वगैरे किंवा 9 गुरुवारांची सुरुवात केली. आता जसं स्वामी सेवेमध्ये आले तसे अनुभव तर खूप आलेत, पण आता सगळंच काही मी सांगत बसणार नाही. म्हणजे एक दुसरं बाकीचं काही सोडलं तर मनाला एक वेगळंच समाधान असतं. आणि खूप पूर्वीपासून वाटायचं की आपण अशी कोणती तरी पूजा करावी की ज्यामुळे आत्मिक आपल्याला एक सुख भेटेल किंवा समाधान भेटेल. मग त्याचप्रमाणे स्वामी आयुष्यात आले आणि मग त्यानंतर खरंच खूप समाधान आणि सुख आहे या जे आपण स्वामींचं जे करता नित्यसेवा ते. आता नित्यसेवा तर मी तरी काही केली नाही, खंडित केली नाही. आता वर्षाच्या वर झालं स्वामी सेवेमध्ये येऊन. त्यामध्ये मग आता 11 गुरुवारांचं जे सारामृताचं पारायण म्हणण्यापेक्षा जे व्रत आहे तेही केलं मी. मग आता त्याचं काही उद्यापन एवढं हे राहिना, पोथ्या वगैरे द्यायच्या राहिना. आता हे 9 गुरुवाराचं मात्र राहतं 5 भेटूत 7 भेटूत. मग आपल्या त्या भेटण्याप्रमाणे आहेत बायका आपल्याला, तेवढं त्या बायाला त्या पोथ्या द्यायच्या. आपल्याला घडत तसं जेवण वगैरे द्यायचं म्हणजे करायचं आणि मग त्या पोथ्या देऊन त्यांचा मान सन्मान करायचा. असं आता याचं उद्यापन आहे. सोपं सिंपल आहे, जसं आपण महालक्ष्मीचं व्रत करता त्याप्रमाणे करायचं आणि मग शेवटच्या दिवशी उद्यापन असोत. मग इथे माझी मांडामांड तर झाली. आणि आता मी असे हे चारी कोपऱ्यामध्ये दिवे लावून घेतले. आता काही जणांच्या पूजेमध्ये बघितलं तर हे असं काही नव्हतं, पण छान वाटत होतं. आता म्हणजे प्रज्वलित करणं दिवे हे करून किंवा मग ती पूजा तर छानच वाटणार ना कोणती. त्यामुळंच मग चला मग आपण आपल्या मनाने एवढं ॲड करू तर काही वाटलं नाही. आणि देवाची पूजा करावी तेवढी थोडीच असते, आणि जशी आपल्याला होईल तशी साधी भोळी पूजा केली तरी
फक्त मनोभावे केली की ती देवालाही मान्य राहते. अशा प्रकारे मग मी ही पूजा केली. मग आता याच्यामध्ये काही चुका झाल्या असतात तर स्वामी नक्कीच मला माफ करतील. असं मग आता सगळी मांडामांड झाली. यामध्ये जे मेन आहे ते तुळशीचे पानं, 108 तुळशीचे पानं आपल्याला व्हायचे असतात. आता ते मी व्हिडिओमध्ये पुढं दाखवलंच. आता ही मूर्ती यावेळेस लास्टच्या दिवशी खाली ठेवावं लागली, कारण शेवटचा दिवस होताना जरा हार मोठा झाला होता थोडासा. त्यामुळं अशी स्वामींची जी मूर्ती आहे ती आता माझ्याकडे छोटीच आहे, जी आहे तीच ठेवली मी. आता मोठा फोटो काय आणलाही नाही, मूर्ती आणली नाही. नवगुरुवारांचं व्रत झालं पण ते काय मला भेटलंही नाही, मी कुठं गेलेही नाही आणायला. केंद्रात गेल्या तर तिथं काही एवढं सामान नसते. म्हणजे आता केंद्रात गेलेला मी व्हिडिओ टाकला होता आणि तेही असं अनपेक्षितपणे झालं. ते पण खूप छान वाटलं. म्हणजे एवढे 9 गुरुवारांचे जे व्रत चालू आहे त्यामध्ये एक वेळेस केंद्रात जाण्यात आलं आणि खरंच ते मनाला खूप असं म्हणजे एक समाधान वाटलं. कारण खरंच आस राहते ना आपल्या इथं. आता खेड्यामध्ये आमच्या गावात तर काही केंद्र नाही. आता तालुक्याच्या ठिकाणी आहे तिथंच जावं लागते. आवर्जून तर आपल्याला कोणी नेत नाही किंवा जाणंही होत नाही. मग त्या दिवशी योग आला, छान वाटलं. कारण आपलं एकतर गुरुवारांचं व्रतही चालू होतं आणि मग स्वामींचं असं केंद्रात जाऊन वगैरे दर्शन झालं आणि दर्शनही एवढं छान झालं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. तिथून असं काही मन निघतच नव्हतं, पाय काही ओढतच नव्हता बाहेर. याचाही मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे, तुम्ही तो नक्की जाऊन पहा. आणि आता पूजेची मांडामांड झाली. हे आता इथून पुढं मी सगळी पूजा कशी मांडली ते सांगते. तर आधी ह्या स्वामींचा जो फोटो आहे माझ्याकडं तो फोटो ठेवला आहे मी. छोटासा एक चौरंग आहे त्या चौरंगावरती आणि मग त्यामुळं थोडासा फोटो उंच दिसत होता आणि पूजाही उठून दिसत होती. नंतर मग हे जे नागेलीची पानं ठेवली होती 2, त्यावरती एकावरती खारीक, वाटी सुपारी आणि जे आपलं जे वटीचं सामान राहते ते. यामध्ये एक नियम असा आहे की सुपारी जी सुपारी असते ती सुपारी काही बदलायची नाही. 9 गुरुवारापर्यंत तीच सुपारी घ्यायची. आता हे तर काही वेगळं नाही, कारण सुपारीला कीड वगैरे काही लागत नाही आणि टिकण्यासारखी वस्तू आहे. असंही वर्ष ठेवल्यास चांगली राहते सुपारी. आता माझ्याही काय झालं, सहसा कोणाच्याही काही होत नाही. त्यानंतर जे ते 2 नागेलीचे पानं आहेत त्यावरती एकावरती मग आता हे वटीचं सामान ठेवल्याच्यानंतर मग यामध्ये मेन सुपारी आहे. आपल्याला जे भेटेल ते फळ ठेवायचं. आता कोणी सांगत होते की एकच फळ ठेवायचं, पण मी तर तसं केलं नाही. सीझन वाईज जे फळं भेटतात ते ठेवले. आता सीझन वाईज म्हणण्यापेक्षा यात काय वर्ष जात नाहीत. 2-2.5 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे आपलं व्रत होऊन जाते. मग शक्यतो केळीच भेटते आपल्याला. मग 1-2 वेळेस चिकू आले होते. मग सफरचंद वगैरे हे आता जे भेटतात ते फळं मी ठेवले. असं काही आणि एवढेच ठेवा तेवढेच ठेवाय नाही, जेवढे भेटताल तेवढे ठेवले. 2-4 असे जसे आपल्याला जसं घडेल तसं मी हे व्रत केलं. एवढं काही तामझामही केलं नाही, कारण गावात तर काही भेटत नाही. तालुक्याच्या ठिकाणाहूनच आणावं लागते सगळं आधीच लक्ष करून. आणि सकाळी पूजा असते त्यामुळं मला तर हे सगळं आदल्या दिवशीच म्हणजे अरेंजमेंट याची करावं लागते. आता मी एका व्हिडिओमध्ये दाखवली मी, जो बुधवारचा व्हिडिओ आहे म्हणून थोडंसं मग आता त्या दिवशीचं घेतलं, उद्यापनाचा ते दिवस होता म्हणून दुसरा दिवस त्यामुळं. आणि त्यानंतर मग आता ही स्वामीची अगदी छोटीशी यामध्ये कहाणी आहे, म्हणजे कथा आहे. ती कथा वाचायची सगळी आपली पूजाची मांडामांड झाल्याच्यानंतर. आता फायनली झालेली तर माझी तुम्ही पूजा बघितलीच असेल. मग तर स्वामींना कुंकू वगैरे तर लावत नाहीत, मग अष्टगंध लावून घेतला. आता मग मंत्र म्हणून पाणी वगैरे शिंपवून घ्यायचं, हे तर काही वेगळं सांगायचं नाही. नंतर मग कथाही वाचून घेतली. खूप सोपी आहे, एवढी काय अवघड नाही आणि त्यातल्या त्यात मराठीत आहे. वाचायलाही सोपी आहे, म्हणजे संस्कृत वगैरे काही नाही. आता सारामृतापेक्षाही सोपी आहे असं तरी मला वाटते. मग ती वाचल्याच्यानंतर आता मेन प्रोसेस आहे ती ही आहे. 108 तुळशीची पानं लागतात आपल्याला प्रत्येक गुरुवारी आणि कंटिन्यू आपल्याला हे सगळं करायचंच आहे. प्रत्येक गुरुवारी 108 तुळशीची पानं घ्यायची आणि ती मग असं एक मंत्र म्हणून हे एक तुळशीचं पान मंत्र म्हणायचे आणि असं मी जे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे या सुपारीवरती व्हायचे. आता हाच नियम आहे सुपारीचा, की यामुळेच ही सुपारी आपल्याला पूर्ण 9 गुरुवार व्हायजेपर्यंत, म्हणजे आपलं उद्यापन व्हायजेपर्यंत ही काही सुपारी बदलायची नाही. आणि असे मग हे 108 पानं व्हायचे. असं वाटते खूप वेळ लागेल, पण लागत नाही. मला आता वेळ लागतो कारण व्हिडिओ वगैरे व्यवस्थित घेण्यासाठी. मग थोडासा घेत असते मी व्हिडिओ, कारण पूजा करताना खूप मन विचलित होते मग त्या व्हिडिओच्या नादामध्ये. त्यामुळं तरीही खूप डिटेलमध्ये केला आहे मी यावेळेसचा तर व्हिडिओ. आणि नेहमीच करते तसा व्हिडिओ, पण अपलोड करत नाही सारखी, कारण ती पूजा शेमच असते त्यामुळं. नंतर मग जे हे 12 ओळीचं सारामृत आहे छोटंसं, तेही वाचून घेतलं. आता तेही वाचायचं. यामध्ये हे 4च वाचायचे असतात. आता जसं माझ्या बहिणीने सांगितलं त्याप्रमाणेच मी हे केलं. नंतर मग जे आपलं नित्यसेवेतले जे सारामृताचे अध्याय आहेत ना ते वाचून घ्यायचे. आता जे माझे चालू होते ते मी वाचून घेतले 3 अध्याय, म्हणजे दररोजचे वाचतात ते. आणि मग यात अष्टक एक असतं, त्या जे 9 गुरुवारांची पोते आहे ते अष्टकही वाचलं. ते काही मला सांगणं झालं नाही, थोडंसं असं डीपमध्ये सांगितलं, म्हणजे पुढच्या करणाऱ्याला कसं सोपं जातं आहे.
त्यामुळे मी हे सांगत आहे. आणि मग फायनली आता माझी ही सगळी पूजा झालेली आहे. तर पाहू शकता इथं. आणि स्वामीची मूर्ती थोडीशी आज खाली वाटत आहे. ते केळी जास्त ठेवल्यामुळं तर दिसतच नव्हती, म्हणून थोडंसं झूम करून घेतलं. आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मग आता आरती करायची. त्या पोथीमध्ये ज्या आहेत त्या 2-3 आरत्या, आणि मग मी रोज जी म्हणते स्वामींची आरती ती. आता ही केळी अशी का ठेवली म्हणसाल तर लेकरांसाठी ठेवली आहे, कारण सर्दी खोकल्यामुळं आम्ही लेकरांना शक्यतो आता केळी देत नाहीत. यामुळं असोत मग मग स्वामींना आता सगळं तीर्थ वगैरे काही अर्पण केलं. आणि त्यानंतर मग आता स्वयंपाक वगैरे तर करायचा होता, कारण उद्या पण म्हणलं की आता लेकरं बाळं आणि मग ज्या येणार आहेत बायका त्यांना जेवू घालायचं होतं. तर ह्या पोथ्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या. मग ह्या पोथ्या देवापुढं ठेवून घेतल्या, तर त्यांची पूजा वगैरे केली. आणि मग एक केळ, एक पोथी आणि मग ब्लाऊज पीस. आता आपल्याला जसं घडलं तसं अशा प्रकारे मी त्याचं उद्यापन करून घेतलं. आता ते पुढं दाखवलंच. त्यानंतर इथं स्वयंपाकामध्ये गव्हाची खीर कंपल्सरीच आहे उद्यापनाला, ती करावंच लागते. आणि मग बाकी आपण जे कराल ते कराल. मी वरण भात, भाजी पोळी आणि गव्हाची खीर असा साधा आणि सिंपल मेन्यू होता, हेच केलं. आता पुरण वगैरे काही केलं नाही, कारण जरा वेळही झाला असता. वेळेचं काही नाही, पण म्हणलं चला हा सिंपलच मेन्यू ठेवूयात, कारण गव्हाची खीर गोड होती त्यामुळं पुरणपोळी स्किप केली. आणि मग आता स्वयंपाक केला होता सगळं. माझा थोडा लवकरच स्वयंपाक होऊन तयार होता. मग बायकांना वगैरे बोलवलं आणि थोडं लवकर आटपून घेतलं, म्हणजे आपल्यालाही सोपं आणि पुढच्या येणाऱ्यांनाही सोपं. त्यानंतर मग इथे देवाला नैवेद्य वगैरे ठेवला. आता स्वामींना जो मी केला होता तोच ठेवला नैवेद्य. पहिले 2-4 गुरुवार ठेवला होता म्हणजे बेसनचे लाडू, पण आता जो भेटेल तेच ठेवत होते, कारण होत नव्हतं किंवा मग जे आहे ते ठेवतात असं समजल्यावर मग ठेवला. त्यानंतर मग नैवेद्याची एक वेळेस आरती करून घेतली नैवेद्य ठेवल्याच्यानंतर. आणि मग अशी सुपळ आणि संपूर्ण माझी खरंच या 9 गुरुवारांची जे व्रत आहे ते झालं होतं. आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यासोबत राहा. आणि माझ्या या प्रवासात नक्कीच तुम्ही सगळेजण सामील व्हा. आता काय बोलायचं ते सुचत नाही आहे एवढा वेळ सारखं बोलल्यामुळं. त्यानंतर असं हे आता जेवणाचं ताट होतं. मग त्या बायका आल्या होत्या, त्यांना जेवणं वगैरे करायला दिली, म्हणजे ताटं वाढून दिली. आणि मग हे आहे उद्यापनाचं साहित्य. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.